पिंपरी चिंचवडमध्ये खाकीतल्या माणुसकीचं दर्शन झालं। एका गरोदर महिलेची 2 महिला ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यावरच अत्यंत सुरक्षित प्रसूती केली आणि या घटनेमुळे या 2 महिला पोलिसांचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे। रविवारी सायंकाळी 4च्या सुमारास अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख नेहमीप्रमाणे बाकडनाका इथं हिंजवडी वाहतूक विभागात आपलं कर्तव्य बजावत होत्या। त्याच वेळी एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचं त्यांना समजलं। तेव्हा या दोघीही वेळ न दवडता तात्काळ गरोदर असलेल्या राजश्री माधव वाघमारे यांच्या मदतीला धावून गेल्या। रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यास विलंब होत असल्यानं राजश्री यांना असह्य वेदना होत होत्या। तेव्हा दोन्ही महिला पोलिसांनी त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलीच्या आडोशाला नेऊन त्यांना धीर दिला। रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यापूर्वीच त्या महिलेनं गोंडस मुलाला जन्म दिला होता। डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळ आणि मातेची तपासणी केली। प्रसूतीसाठीच त्या लेडीजला घेऊन टाउन हॉस्पिटलला चालले होते, परंतु ते मध्येच तिला जास्त वेदना होऊ लागल्यामुळे ते इथं रिक्षामधून उतरून दुसऱ्या रिक्षामध्ये जाणार होते। दुसऱ्या रिक्षा भेटायच्या अगोदरच त्यांना ते रस्त्याच्याकडे जास्त वेदना झाल्यामुळे त्यांनी आम्हाला आवाज दिला। आवाज दिल्यानंतर मग आम्ही माझ्या सहकार्याने आम्ही दोघं रेश्मा शेख आणि मी आम्ही दोघे गेलो। दरम्यान इथून पुढेही कर्तव्यावर असताना असंच सर्वांच्या मदतीला धावून जाणार असल्याचं अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख म्हणतायत। रस्त्यावरून एका महिलेने आम्हाला आवाज दिला मदतीसाठी। आम्ही धावत पुढे आल्यानंतर पाहिलं तर एका रिक्षामध्ये महिलेला वेदना होत होत्या। मग तिला आम्ही जाऊन तिथं पाहिलं। तिला पाहिल्यानंतर लक्षात आलं की हिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे। प्रसंगावधान लक्षात घेऊन आम्ही तिला खाली बसवल्यानंतर थोड्या वेळातच तिची डिलिव्हरी झाली। नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळे खाकीमधील माणुसकीला पाझर फुटलाय असंच म्हणावं लागेल। कर्तव्यावर असतानाही माणुसकीचा धर्म बजावणाऱ्या या 2 रणरागिणींचं राज्यभरातून कौतुक होतंय। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।